नमस्कार, सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण 31st विशेष हॉटेलमध्ये मिळतो अगदी त्या चवीचा हराभरा कबाब कसा बनवायचा ते पाहणार आहोत। तर रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी घेतलेला आहे 1 कप वाटाणा घेतलेला आहे, ओला वाटाणा आहे आणि हा वजनी 250 ग्रॅम आहे। त्यानंतर एकदम फ्रेश पालक घेतलेली, पालकसुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, 1 गड्डी घेतलेली आहे आणि वजनी म्हणाल तर ही 200 ग्रॅम आहे। आता आपल्याला वाटाणा आणि पालक ब्लांच करून घ्यायचा आहे। तर इथे वाटाणा आणि पालक ब्लांच करण्यासाठी पाणी गरम करायला ठेवलं आणि छान अशी उकळी आलेली आहे। यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा साखर आणि अर्धा चमचा मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये घालायचं आहे पालक। पालक घातल्यानंतर लगेचच आपल्याला यामध्ये वाटाणा घालून घ्यायचा आहे आणि हलक्या हाताने आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। फक्त आपल्याला 2 मिनिटे या गरम पाण्यामध्ये ठेवायचं आहे। असं केल्यामुळे काय होतं, जो पालक आणि वाटाणा आहे त्याचा रंग तो टिकून राहतो आणि हिरवेगार असा आपला कबाब तयार होतो। बघा, अशा पद्धतीने आपल्याला ब्लांच करून घ्यायचं आहे, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। तर इथे आपण 2 मिनिटांसाठी वाटाणा आणि पालक ब्लांच करून घेतलेला आहे। आता लगेचच आपल्याला ह्या गाळणीमध्ये गाळून घ्यायचं आहे, यामध्ये घालायचं आणि सगळं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। आता गाळून घेतल्यानंतर लगेचच आपल्याला थंड पाण्यामध्ये घालायचं आहे, त्यामुळे काय होतं, शिजण्याची प्रोसेस ही लगेचच थांबून जाते। फक्त 2 मिनिटे आपल्याला हे ठेवायचं आहे। आता 2 मिनिटे आपण थंड पाण्यात घातलेलं, त्यानंतर पुन्हा आपल्याला यातलं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आणि पूर्ण आपल्याला हे पाणी काढून टाकायचं, प्रेस करून करून पूर्ण पाणी काढायचं आहे। खूप जास्तीचं पाणी यामध्ये ठेवायचं नाही। बघा, या पद्धतीने सगळं पाणी काढून टाकायचं आहे। सगळं पाणी निथळल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे मिक्सरचं मोठं भांडं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला पालक आणि वाटाणा घालून घ्यायचा आहे आणि बारीक असं आपल्याला वाटून घ्यायचं आहे। यामध्ये पाणी वगैरे आपल्याला अजिबात घालायचं नाही। तर अशा पद्धतीने आपण वाटाणा आणि पालक वाटून घेतलेला आहे। थोडंफार यामध्ये जाडसर राहिलं तरी काही हरकत नाही। तर इथे गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे आणि त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला 1 चमचा साजूक तूप। आता हे तूप आपल्याला चांगलं वितळून घ्यायचं आहे। आता तूप चांगलं वितळलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरं, त्यानंतर अर्धा चमचा इथे किसलेलं आलं घेतलेलं आहे, त्यानंतर घालायचं आपल्याला 1 मोठी हिरवी मिरची, ती बारीक कट केलेली। आता हे आपल्याला 2 मिनिटे परतून घ्यायचं आहे, याचा कच्चेपणा आपल्याला घालवायचा आहे। खूप जास्त सुद्धा आपल्याला डार्क करायचं नाही। तर बघा, 1-2 मिनिटं परतून घेतलेले आणि यामध्ये घालायचं आहे अर्धा कप इथे एकदम बारीक कट केलेली शिमला मिरची। आता हिचा सुद्धा ओलसरपणा आपल्याला घालवायचा आहे। तर बघा, 1-2 मिनिटामध्ये लगेचच शिमला मिरची ही सॉफ्ट झालेली आहे आणि आपण जे वाटून घेतलेला पालक आणि वाटाणा तो यामध्ये आपल्याला घालायचा आहे। तर सगळं इथे मी घालून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घ्यायचं। जोपर्यंत आपल्याला यातलं पाणी आटत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही गॅसची फ्लेम हाय ठेवली तरीही चालेल, कारण पालकमध्ये भरपूर सारं पाणी असतं, ते आपल्याला कमी करायचं आहे। तर इथे पालकमध्ये भरपूर सारं पाणी असतं आणि ते सगळं आपण आटवून घेतलेलं आहे आणि घट्ट असा गोळा तयार झालेला आहे।
आता इथे मी बाउल घेतलेला आहे आणि त्या बाउलमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे आणि हलकंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी घेतलेले आहे 2 मीडियम साईजचे उकडलेले बटाटे, साल काढून घेतलेले आहे आणि हे वजनी 300 ग्रॅम आहे. आता हे आपल्याला किसून घ्यायचे आहे. आलं किसायच्या किसणीने किसलं तरीही चालेल. एकदम बारीक असं आपल्याला हे किसून घ्यायचं आहे या पद्धतीने. ते दोन्ही बटाटे आपण किसून घेतलेले आहे. आता या मिश्रणामध्ये आपल्याला हे बटाटे घालायचे आहे. आता यामध्ये काही आपल्याला मसाले घालायचे आहे. तर इथे घेतलेले आहे 1 छोटा चमचा धना पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा चाट मसाला, त्यानंतर इथे भाजलेल्या जिऱ्याची पावडर 1 चमचा आणि लाल मिरची पावडर 1 चमचा. त्यानंतर इथे मी सैंधव मीठ घेतलेलं आणि साधं मीठ घेतलेलं आहे, हे सुद्धा यामध्ये घालायचं आहे. त्यानंतर इथे 2 चमचे पुदिन्याची पाने स्वच्छ धुवून कट करून घेतलेली आहे. त्यानंतर 2 चमचे कोथिंबीर. आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे सगळं मिक्स केल्यानंतर इथे मी घेतलेलं आहे अर्धा कप डाळीचं पीठ, हे मी भाजून घेतलेलं आहे. आता यामधलेच आपल्याला 5 चमचे यामध्ये घालायचं आहे. आता हे सुद्धा आपण सगळं मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने एकजीव करायचं म्हणजे छान अशी बाइंडिंग येते आणि चवीला सुद्धा कबाब अतिशय सुंदर लागतात. इथे सगळं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही इथे बघू शकता छान अशी बाइंडिंग आलेली आहे. आता तुम्हाला जर थोडंसं पातळ वाटत असेल तर तुम्ही 1-2 चमचे अजून बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे. आता आपल्याला कबाब बनवायचे आहे, तर त्यासाठी इथे मी हाताला थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला तूप लावून घ्यायचं आणि यामध्ये पेढ्यासारखा आपल्याला छोटा छोटा गोळा घ्यायचा आहे. अशा पद्धतीने गोळा घ्यायचा, गोल गोल फिरवायचं आणि जागेवरच दाबून घ्यायचं आहे, चपटं करायचं आहे. बघा अशा पद्धतीने. आणि यावरती लावायचं आहे आपल्याला इथे काजूचे काप, घट्ट असे दाबून घ्यायचे. या पद्धतीने आपण सगळे कबाब बनवून घेऊ. तर इथे सगळे कबाब मी बनवून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम एकसारखे बनवून घेतलेले आहे. आता हे कबाब आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे. तर आता आपल्याला कबाब शॅलो फ्राय करायचे, त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि यामध्ये घालायचं आहे आपल्याला 3 चमचे साजूक तूप. आता हे तूप आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे. आता तूप इथे चांगलं गरम झालेलं आहे आणि यामध्ये आपल्याला एक एक कबाब ठेवून घ्यायचा आहे. आता जेवढे बसतील तेवढे आपल्याला तुपामध्ये सोडायचे आहे. आता सगळे कबाब मी इथे तुपामध्ये सोडून घेतलेले आहे. आपल्याला लगेचच याला चमचा किंवा झाऱ्या लावायचा नाही. 2 ते 3 मिनिटे आपल्याला खालच्या बाजूने चांगले सोनेरी रंगावर हे शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे. मगच आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहे आणि आता आपल्याला हे कबाब पलटवून घ्यायचे आहे. अगदी हलक्या हाताने आपल्याला पलटवून घ्यायचे आहे. बघा अशा पद्धतीने. आता खालची बाजू सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनिटे शॅलो फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे 2 ते 3 मिनिटे झालेली आहे आणि खालची बाजू सुद्धा खमंग अशी शॅलो फ्राय झालेली आहे. तुम्ही इथे बघू शकता ज्यावर आपण काजू लावलेला तो सुद्धा खमंग असा शॅलो फ्राय झालेला आहे. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने शॅलो फ्राय करून घेऊ. तुम्ही इथे कलर बघू शकता, अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे.
तर इथे आपले सगळे हराभरा कबाब खाण्यासाठी तयार झालेले आहे. करायला खूप सोपे आहे, खायला तेवढे टेस्टी आहे. आता 31st आलेलं आहे आणि पार्टी तर केलीच जाते. त्या पार्टीमध्ये स्टार्टर म्हणून तुम्ही हे नक्कीच बनवू शकता. करायला खूप सोपे आणि खायला एकदम टेस्टी आहे. तुम्ही असेही खाऊ शकता, चहाबरोबर खाऊ शकता, हिरव्या चटणीबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने तुम्ही हराभरा कबाब जरूर करून बघा आणि तुमचा अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.